अध्यात्म आणि व्यवहार. एकदा आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्या बरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही खट्याळ तरुण शिष्यही होते. त्यातील एक जण धाडस करून त्यांना म्हणाला, "तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे? मग आपण का पळत आहात?" शंकराचार्य लगेच म्हणाले, "पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे." तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली. होतं काय की ब्रह्म सत्य जगन मिथ्या याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या चॅनलवरील मराठी बोधकथा गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मनापासून खूप खूप धन्यवाद.